छत्रपती शिवाजी महाराज की रसिको लक्षात घ्या, छत्रपती शिवरायांचा आशय आणि विषय या गाण्यामध्ये होता आणि त्याला स्पर्श केलाय। हल्ली आपण बलात्काराचे प्रमाण वाढताना पाहतोय, पण लातूरमध्ये खांद्याला खांदा लावून या ठिकाणी मुली उभ्या आहेत। लातूरची अस्मिता, परंपरा, सभ्यता जपणारी मुलं या मातीमध्ये आहेत। याचा सार्थ अभिमान लातूरचा भूमिपुत्र म्हणून मला आहे। एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। या आत्ताच्या परफॉर्मन्ससाठी बालाजी कैले भाऊ यांच्याकडून रोहन उमरे याला या गीतासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस आलंय आणि मगाच्या अटक करा पुण्यात या गीताला साक्षीला आणि राखीला सुद्धा 5,000 रुपयाची मदत आलेली आहे आणि अँकरला 51,000 रुपये ते देतो असं बोलले। अजून कन्फर्म नाहीये, पण त्यांचं प्रेम आहे। अरे दिले का? ते पण बालाजी, मी पण बालाजी। बालाजी नावाचे गुणवंतच असतात आणि हे पण बालाजी। यानंतर पुन्हा एकदा लावणीचा तडका आपल्या पुढे सादर करण्यासाठी येतात आणि पुढची लावणी आपल्या भेटीला येते। हा, सर्व घटना काल्पनिक असून माझ्या बाबतीमधल्या याचा जीवित व मरण व्यक्तीशी काही संबंध नाही। 51चं बोललेलं त्या 3 कलावंतांना मात्र मान्य नाही। ही जाणीव पुन्हा एकदा आरंभ प्रतिष्ठानसाठी एकदा अंतःकरणातून हात वरी करून टाळ्या झाल्या पाहिजेत। हात वरी करून एकदा कॅमेरावाले जाते, हा, हात वरी करून टाळ्या झाल्या पाहिजेत आणि विशेष टाळ्या झाल्या पाहिजेत पोलीस प्रशासनासाठी, कारण संरक्षणाची धुरा त्यांच्या खांद्यावरती आहे। सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहे। मी बापूला विनंती करतो, बापू प्लीज स्टेजवर या। बापू आरंभ प्रतिष्ठानच्या सत्कार होणार आहे, सगळ्यांना जेवण या या। तुमचे प्रतिनिधी फक्त बापू, बापू या। हा, पुन्हा एकदा येऊ बापू। हा, राजूभाऊ सागर रेड्डी साहेब, संतोषजी गोसावी यांना पण विनंती प्लीज आपण स्टेजवर या या। पण ठीक आहे, ठीक आहे। बघा किती कार्यतत्पर आहेस। पांढरे साहेब या। बापू, बापू समोर आहे, फोटोग्राफर कुठे व्यवस्थेमध्ये आहे बरं। हा, या ठिकाणी एक मिनिट आता बापूचा सन्मान कशासाठी, तर या गेटवरती व्यवस्था असेल, संरक्षण असेल, मुलींच्या संरक्षणाची धुरा असेल, जबाबदारी असेल। पांढरे साहेब प्लीज स्टेजवरती या। पांढरे साहेब, गोसावी साहेब ते व्यवस्थेमध्ये आहेत म्हणून ते नाही बोलतात, त्यांचाच हाच मोठा सन्मान आहे की कर्तव्य आधी आणि पुन्हा सन्मान। या पांढरे साहेब बघा, हे इतक्या तळमळतेने काम करतात ना, पोराच्या भांडणावरून यांना त्यांची नावं कळतात, कोण कसं भांडण करतंय। आणि यांच्याकडे तक्रार आल्याच्या नंतर कुठल्या गल्लीत, कुठल्या बोळामध्ये, कुठल्या घरामध्ये तो राहतो हे यांना आधी कळतं। म्हणून बापू ते बापू आपण बघितले, मात्र हे बापू मात्र कधी हिंसेच्या मार्गाने जाणारे आहेत, पण बापू प्रेमळ आहेत, कलावंतांच्या पाठीशी उभे राहणार आहेत। आजची इथली व्यवस्था त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे आणि आपल्या लातूर जिल्ह्याचं भाग्य आहे की सोमयजी मुंडे साहेब हे गेली अनेक वर्ष लातूरच्या संरक्षणाची धोरण आपल्या खांद्यावरती घेत आहेत आणि असे प्रशासनातील कार्यरत असणाऱ्या पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय। आपण मगाशी नाचलात, मात्र आता स्टेजवरती साक्षी राठोड असताना आपण डान्स करायची गरज नाही। यानंतर सोशल मीडियाची क्वीन मंचावरती येते, ती म्हणजे साक्षी राठोड।
हे गीत आपल्या भेटीला मी विनंती करतोय साक्षीला की तिने मंचाचा ताबा घ्यायचा आहे आणि आता पुन्हा एकदा लावणीचा तडका आपल्या समोर घेऊन येते साक्षी राठोड. म्युझिक रेडी दादा? म्युझिक हा ओके प्ले. वाह 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 क्या बात आहे. जरा टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्ही शिस्तीत कार्यक्रम बघताय म्हणून गाणी वाढताय. थांबवायचा काय कार्यक्रम आता? याच्यासाठी खूप जोरात टाळ्या आपल्या लहान बाळापैकी.